चला तर मंडळी आता निघालो आहोत बाहेर. म्हणजे रिझन आहे, निघालो आहोत वहिनीला दवाखान्यात घेऊन, पण माझा आवाज येणार नाही खरं तर. पण यात्रेचा टाइम दाखवतो तुम्हाला. आता दुपारच्या 3 वाजलेले आहेत, पण गर्दी एवढी आहे ना आता. अरे पुढे चला की ती. नाही हो, ती झाडूवाले विणणार आहेत का नाही त्यांच्या जवळ. चला आता तुम्हाला रथ तर दाखवले, आता तुम्हाला आमच्या गावचा बाजार दाखवते. कसा भरलाय माहिती नाही, यात्रेनिमित्त मोठा असेल की कमी असेल, पण दाखवूया तुम्हाला. परत मला बोलायला बाजार करायला आलो आणि विचारलं बाजार असणार आहे का, रथामुळे काहीच बाजार नाही आणि असं चालू. आईस्क्रीम खायचं का? आईस्क्रीम कुल्फी कुल्फी. मी डॉक्टर वाटते आता या वेशामध्ये. मी डॉक्टर वाटते का या वेशामध्ये? मी डॉक्टर वाटते का? दादा म्हणत होता तू डॉक्टर वाटायला. चला आता इथला भाजीवाला घेऊ आता. काय घ्यायचंय नक्की? घेवडा, पावटा, वाटाणा, पांढरी पांढरी पाहिजे होती. घ्या तर. एक चोकोबार आणि एक कुल्फी. इथंच खायचं. थांबा त्यांना पण विचारते पाहिजे का, कॉल करते. नाही उचलत नाहीत फोन. झालंय का ते?
पंजाबी कुल्फी घेतलेली आहे. पंजाबी कुल्फी 40 रुपयाला काय होई? तुम्ही कितीला दिले? पहिले किती दिले? नाहीत का? 80 रुपयाला 2 कुल्फी बरं का पंजाबी कुल्फी. आता बघू कशी लागते. मावा कुल्फी तर खाल्ली आहे, पहिल्यांदाच खाणार नाही आपण, है की नाही? कुठं टाकून देऊ कचरा? चला आता ही खाऊया आपण पंजाबी कुल्फी. ना गुलकंदी फ्लेवर आहे त्यामुळे छान लागते. गावाला असलं खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे, कुठंच नाही भेटत असलं खायला. ओमन मध्ये खायला का आपण? ओमन मध्ये खाऊ का? अयो 4 रियालला, 2 रियालला, 3 रियालला म्हणजे. पण तिथं हे 1 रियाल 2 रियाल हे छोटं वाटतं, कमी वाटतं, पण ते 1 रियालची किंमत सुद्धा 220 रुपये हे नंतर कळतं जेव्हा खिशातनं पैसे कट होतात. आणि हे बघा 40 रुपयाला 1 कुल्फी. 40 रुपये म्हणजे तिथं किती पैसा झाला? 500 पैसा पण नाही. मस्त लय भारी मज्जा. गावाकडची खरी मजा खरं आम्ही एन्जॉय करतो आता. बरं वाटतं पण असं सगळ्यांसाठी घेऊन जायची ते, पण कोण काय फोन उचलत नाही. आजारी आहेत, कणकणलेत सगळे. आता फोन आलाय त्याचा दादाचा. आता विचार काढून का आलो पुढं आम्ही. फोन आलाय तर त्याचा बघूया. बाजार तर करून आलोय बरं का. आता बाजार काढते आई, तुम्हाला बाजार दाखवते काय काय घेतलंय. आता चिरमुर, फरसाणा, गावाकडचा मेवा. सगळ्यात महत्वाचं हे की आम्ही एवढा मिस केलाय ना, फरसाणा असा भेटत नाही कधी तिकडं. आणि मेन हे खाऊ आणलेला आहे बघा, जलेबी. तिकडं बघा, इकडं रिएक्शन बघा कशी चालू आहे. बघा काय काय का एवढं मोठं. आजो आम्ही नाही कधी सुद्धा खाल्ली जिबली एवढी. आम्ही गोड सुद्धा खात नाही माहितीये का. कशी लागते जिलेबी आणली, थोडीच आणली म्हणलं कोण खाते. आता हे सगळ्यांचं कसं आहे त्याच्यावर म्हटलं जास्त काय आणायला नको. मेथीची भाजी मस्त अशी हिरवीगार फ्रेश. 10 रुपयाला पेंडी मिळाली. 10 रुपयाची कोथिंबीर. होय ना. अहो तिकडची तर पेंडीला तर चवच नसते माहितीये का. भाजी असते बऱ्यापैकी, पण मटकी संध्याकाळी मटकी करायला आणली म्हणलं. मटकी संध्याकाळी होईल भाजीला. आता 2 दिवस शुद्ध साखरच खावं लागेल सोमवारानं म्हणून. वाटाणा आणलाय. आणि सगळ्यात महत्वाची शेंग. हे बघा ही शेंग खायची होती. पांढरा घेवडा असं मस्त लागतो. वाघ्या घेवडा आमच्या इकडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. कोणाला जर वेगळं नाव माहित असेल तर कमेंट करा बरं का. आपल्याकडे वाघा घेवडा म्हणतात आहे ना ग. कशी चालली आम्ही जिलेबी खायची. ते खायचं नसतं, हेच खायचं असतं. वाटाणा घेतलाय, हा घेवडा. बाग काय नाही ना घेतलं, एवढंच असेल मला वाटतं. अजून काय घातलं? एवढा बाजार केला किती 100 रुपयात सगळं आलं. हे सगळं हे नाही बरं का, ही एवढंच 100 रुपयात आलं. वाटाणा अर्धा किलो घेतलाय मी. मस्त एकदम चांगला आहे ना, आहे का नाही? चांगलं वाटतं. फ्रेश भाजीपाला मिळते चांगला. चला तर आता जिलेबी खाऊया. घे घ्यायची जिलेबी. चल. कुणाला पडेल 15 मिनिटं बी नाही, 10 मिनिटं. तिला पण नाही झोपायला मिळालं 15 मिनिटं. पोरग लगेच उठला ना शरू. बाबा माझ्यावर असं करून झोपला. कोण? डोळवटाला बाबा. दादा मी डोळं. आता झोप लागल्यावर काय करायचं मग? काय असं कवा झोपले? लय वेळ झाली तरी मी म्हणते झोपच झाली नाही. 11 वाजता. काय करायचं सांगा बरं बघू. किती झोप झाली ना तुमची? 11 वाजता झोपलेत बरं का. 11 नाही
12 12:30 1 वाजता तुम्ही म्हणला हा 1 वाजला जेवण झालं की लगेच ते म्हणले काय जेवायला आवरा की लवकर तुम्ही म्हणला हा 1 वाजलाय आता त्यावेळेला झोपलाय तुम्ही अजून तरी बघा आणि आता वाजले 4 आता उठलेत आणि अजून झोप झाले नाही झाले ना बरं झालं मान्य केलं नाहीतर ते झोपत नाहीत कधी सुद्धा ते फक्त चिंतन मनन झोपत नसतं बरं का कधी झोपत नाही ते आणि आईला झोप कधी मिळत नाही गरम जिलेबी खाय रे चला जलेबी गरम गरम जलेबी गावाकडची मस्त काय मज्जा माहिती काय असली नको तुम्हाला आवडली नाही हे कालच म्हणत होते जलेबी आणि सकाळ सकाळ नाश्ता नाही जास्त म्हणलेलं मग सकाळचं काय जमलं ना आपलं अहो खावा पण ते खूप काहीच नाही ते म्हणजे थोड्यानं मग पडणार मस्त पुढे ठेवली गरम आहे खा की तले तले ओके जी असं ना काय गरम जलेबी नसलं आणि खायलाच लागली होती चिरमुरा परसाना घेतलाय मस्त संध्याकाळी टेरेसवर पार्टी करायची भेळची मला कुठलं ना कुठलं करायचं कुठलं ना कुठलं एक गोष्ट करायचीच म्हणलं विचार काय करता एक तर बाहेर जायचं कॅन्सल झालं तर हे करायचं 5 वाजता उठली की सगळ्यांनी पार्टी करायला बरंच जायचंय आता काय मोर्शीर स्वयंपाक करायला चालते अजून सगळं प्लॅनिंग आहे जर संध्याकाळच्या पार्टी पण बघायला विसरू नका ब्लॉग कंटिन्यू बघा चलो भेटूया पुढे वांगे बटाटे ह्या आहे सेवागिरी मंदिराचा फ्रंट जिथं डेकोरेशन एवढं छान केलंय ना एकदम छान गर्दी बघा हे बघा कसे दिसतंय आज यात्रेचा पहिला दिवस आहे बरेचसे लोक पालखी आता रिटर्न येईल ना तर रथ म्हणतात इथं रथाची वाट बघत थांबलेले आहेत खूप गर्दी असते तर संध्याकाळच्या वेळेस ना म्हणजे आता हे 6-7चा टायमिंग आहे त्याच्या दरम्यान खूप गर्दी असते